एका मगरीने एका लहान मुलाला चोरलं आणि जे बोलली त्याने लॉजिकच तोडून टाकलं. ती असं काय बोलली? चला सांगते. मगरीने एका लहान मुलाला नदीच्या किनाऱ्यावरून पळवलं आणि त्याच्या बापाला म्हणाली, मी हे मूल तुला तेव्हाच परत करेल जेव्हा तू बरोबर प्रेडिक्ट करशील की मी पुढे काय करणार आहे. ऐकायला एकदम फेअर डील वाटतं हो ना? पण बापाच्या एका वाक्यानं मगरीला हलवून सोडलं. बाप म्हणाला, तू माझं मूल मला परत देणार नाहीस. आता जरा विचार करा, जर मगरीने मूल परत दिलं तर बापाची प्रेडिक्शन चुकीची ठरते आणि रूल प्रमाणे चुकीच्या प्रेडिक्शन वरती मूल परत द्यायला नकोय. पण जर मगरीने मूल परत नाही दिलं तर बापाची प्रेडिक्शन बरोबर ठरते आणि रूल प्रमाणे बरोबर प्रेडिक्शन वरती मूल परत द्यायला हवं. मगरीने कुठला पण डिसिजन घेतला तरी स्वतःचाच रूल तुटतो आणि ना ती मूल ठेवू शकते ना ती मूल परत देऊ शकते. आणि याच गोष्टीला म्हणतात द क्रोकोडाईल पॅराडॉक्स. एक असं लॉजिकल पझल ज्याला कुठलंच कन्सिस्टंट सोल्युशन नाहीये. हे मुद्दाम दाखवायचं आहे की प्रॉब्लेम कधी कधी माणसाच्या सोल्युशन मध्ये नसते, तर प्रॉब्लेम खुद्द रूलच्या डिझाईन मध्ये असतो. एक असा रूल जो फॉलो करणंच शक्य नसतं.